नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण घर सजावटीसाठी तोरण कसं बनवायचं ते सांगणार आहे. त्यासाठी लागणारं साहित्य. तर आज मी 2 तोळ्याचे पांढरे मोत्याचे मणी आणलेले आहेत. 1 तोळा सोनेरी मणी आणलेले आहेत आणि रेडीमेडच्या फूल बनवण्यासाठी रेडीमेडच्या पिवळ्या आणि लाल कलरच्या पाकळ्या आणलेल्या आहेत कपड्याच्या. आणि त्यानंतर मी एक घंटी आणली आहे आणि एक दोरा आणि सुई दोरा, ह्या सर्व गोष्टीमध्ये आपल्याला तोरण बनवायचं आहे. सर्वप्रथम छोटा दोरा घेतलेला आहे, जेणेकरून त्यामध्ये मी एक छोटासा झुपका मण्याचा एक छोटासा झुपका तोरणाचा खालच्या कडेचा करायचा आहे. त्यासाठी मी घेतला आहे एक मणी. तो मणी मी पूर्ण दोऱ्यामध्ये ओवलेला आहे आणि सगळ्यात शेवटी एक छोटी गाठ मारून घेतली आहे. गाठ मारून घेतल्यावर परत मी हा दोरा यानंतर मी असे रेडीमेडच्या एक पाकळ्या मिळतात, त्या पाकळ्या त्या आपण अशा एक एक पाकळ्या काढायच्या फुलांच्या आणि ह्या एक एक पाकळ्या काढून यापासून आपल्याला फूल बनवायचे. त्या पाकळ्या एक एक काढून मी घेतल्यात आणि त्याच्यानंतर ह्या लाल कलरच्या पाकळ्या ज्या आहेत त्या पण एक एक काढून घ्यायच्या, जेणेकरून आपलं फूल आपल्याला सहज ह्या पाकळ्या आधीच काढून ठेवलेल्या आहेत. तर मग चला करूयात, फूल आधी बनवूयात. त्यासाठी ही पाकळी जी आहे ही थोडीशी दुमडून सुईमध्ये घालायची. अशा जे आपण हे एक छोटं तोरण बनवलं आहे ते आपलं तयार आहे. आणि नंतर वरचा भाग बनवण्यासाठी मी एक 1.5-2 मीटरचा दोरा घेतला आहे, दुहेरी दोरा. तो दोरा मी गाठ मारून छोट्या तोरणाला इथं पॅक करून घेणार आहे. त्याच्या मधोमध म्हणजे हा दोरा मी फिट करते. घंटीचा वापर करणार आहे. ही घंटी ओवून घेते. घंटी ओवून घेतली मी. यानंतर लगेच आपण एक मोती घेऊयात. एक मोत्याच्या नंतर लाल आणि पिवळ्या पाकळ्या ओवून घेऊयात. मी साधारण इथे एक 11 पाकळ्या वापरत आहे, म्हणजे फूल जरा थोडंसं मोठं होईल. यानंतर
त्यानंतर पिवळे फुलं, यानंतर मी पिवळ्या पाकळ्या घेतल्यात. फुल लवकर लवकर होण्यासाठी एक 9-10 पाकळ्यांचा बंच जरी आपण घेतला तरी आपलं फुल खूप लवकर होईल. दोन्ही फुलांच्या मध्ये एक 10-10 मणी मी घेणार आहे. हे 5 मणी झाले की मी एक पिवळा मणी घेणार आहे. त्यानंतर 5 मणी घेणार आहे. हे अशा प्रकारे हे 11 मणी झालेत आणि 11 मण्याच्या नंतर परत मी हे लाल आणि हे पिवळ्या कलरचं फुल इथं बनवणार आहे. अशा प्रकारे मी घर सजावटीमध्ये माझे हे 2 तोरणं तयार आहेत. तुम्ही पण तुमच्या घरी करू शकतात.